नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे, मुंबई उच्च न्यायालय भरती निघालेली आहे 2025 ची. बॉम्बे हायकोर्ट वॅकन्सी 2025 कडून इथं आलेली आहे. इथं जे असणार मित्रांनो, तुमचं जे पद असणार आहे लिपिक म्हणजे क्लर्क, या पदासाठी टोटल ऑफ इथे 1332 पदांसाठी इथं भरती जाहीर झालेली आहे. ओके, क्लर्क या पदासाठी 1332 पदांसाठी इथं भरती आलेली आहे. बंपर भरती इथं असणार आहे, चांगली ऑपॉर्च्युनिटी असणार आहे. ओके. आता याच्यामध्ये आता बघायला गेले तर आपण शैक्षणिक पात्रता असावी तुमच्यासाठी इथं अप्लाय करण्यासाठी. कोणत्याही शाखेतील डिग्री म्हणजे एनी ग्रॅज्युएट डिग्रीवाले इथं अप्लाय करा. पदवीधरवाले फक्त आपल्याला 40 शब्द प्रति मिनिट टायपिंग झालेली पाहिजे, इंग्रजी टायपिंग, तरच आपण इथं अप्लाय करू शकतो. ओके. तर संपूर्ण माहिती तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा आणि आपलं इंस्टाग्राम आयडी, टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप आणि फेसबुक आयडीला पण फॉलो करून ठेवायचं आहे. चला तर मग सुरू करूया या व्हिडिओला. आता ही जी भरती निघालेली मित्रांनो, ॲडव्हर्टाइजमेंट आलेली आहे. हायकोर्ट ऑफ बॉम्बेकडून इथे वॅकन्सी आहे. ओके. चांगली ऑपॉर्च्युनिटी आपल्याला बघायला मिळते. ऑनलाईन ॲप्लिकेशन इन्व्हाइट केलेली आहे. याच्यामध्ये कॅन्डिडेटसाठी फ्युअली द इलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेला आहे. ओके. याच्यामध्ये दिलेलं आहे वन द ऑन द डेट फॉर पब्लिकेशन्स ऑफ दिस ॲडव्हर्टाइजमेंट. ओके. तुम्हाला नोटिफिकेशन आलेली आहे, पब्लिश केलेली आहे, जे की इथं सिलेक्टेड लिस्ट दिलेली आहे आणि वेटिंग लिस्ट अशा 2 लिस्ट इथं लागणार आहे. म्हणजे सिलेक्टेड लिस्ट आणि वेटिंग लिस्ट अशा 2 लिस्ट इथं लावणार आहे. जे आपण वेटिंग लिस्टमध्ये तुम्ही असाल, ज्याच्यामध्ये आता बॉम्बे हायकोर्ट असो, नागपूर असो, औरंगाबाद असो, 3 ठिकाणी इथं भरती आहे. 2 वर्षाच्या कालावधीसाठी इथं वेटिंग लिस्ट इथं लागणार आहे. ओके. आता याच्यात नेम ऑफ द पोस्ट दिलेली आहे, एस्टॅब्लिशमेंट दिलेलं आहे. त्याच्यानंतर इथं टोटल ऑफ वॅकन्सी दिलेली आहे. ओके. त्यानंतर इथं पी-डब्ल्यू-डीसाठी वॅकन्सी सिलेक्टेड लिस्ट दिलेली आहे आणि वेटिंग लिस्ट इथं दिलेली आहे. ओके. आता मॅक्सिमम इथं पे दिलेली आहे सॅलरी. आता याच्यामध्ये तुम्हाला क्लर्क हे तुमचं पद असणार आहे. आता ह्याच्यामध्ये आता बघायला गेले हायकोर्ट बॉम्बे, बॉम्बे हायकोर्ट करता इथं 830 पदं असणार आहे टोटल ऑफ. त्याच्यापैकी 33 पदं असणार आहे पी-डब्ल्यू-डी कॅटेगरीचे आणि सिलेक्टेड इथं पोस्ट असणार आहे 797 सिलेक्ट केले जाणार लगेचच आणि इथं 200 पदं वेटिंग लिस्टमध्ये ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर ब्रँच असणार तुमची नागपूर इथं. नागपूरसाठी 166 पदे असणार आहे. त्यापैकी पी-डब्ल्यू-डीची 7 पदे असणार आहे. 159 पदांची डायरेक्ट सिलेक्ट लागणार आहे. ओके. सिलेक्ट केले जाणार आहे. 40 पद वेटिंग लिस्टमध्ये ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर औरंगाबादसाठी इथं दिलेलं आहे औरंगाबाद हायकोर्टला 336 पदे असणार आहे. 13 पदं पी-डब्ल्यू-डीची असणार आहे. 323 पदे हे सिलेक्ट केली जाणार आहेत डायरेक्टली आणि 81 पदे वेटिंग लिस्टवर ठेवण्यात येणार आहे. आता क्लर्क या पदासाठी तुम्हाला सॅलरी जी दिलेली आहे S10 सॅलरी असणार आहे. 29,200 पासून 92,300 पगार असणार आहे. प्लस तुम्हाला अलाउन्स वगैरे इथं दिले जाणार आहे. ओके. जी तुम्हाला गव्हर्नमेंटकडून मिळत असतात. आता याच्यामध्ये प्युअरली आपल्याला इथं नोटिफिकेशन आपण वाचून घेऊ. डिसेबिलिटीवाल्यांसाठी क्रायटेरिया वगैरे जाणून घेऊ. आता इलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेला आहे. याच्यामध्ये इथं एज लिमिट दिलेलं आहे सगळ्यात आधी. कॅटेगरी मॅक्सिमम एज अँड मिनिमम एज अँड मॅक्सिमम एज लिमिट दिलेलं आहे. आता जनरल कॅटेगरीमध्ये तुम्ही असाल तर 18 ते 38 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. एस-सी, एस-टी, पी-डब्ल्यू-डीमध्ये असाल तर तुम्ही 18 ते 43 वर्षापर्यंत अप्लाय करू शकता. आणि त्याच्यानंतर तुम्ही हायकोर्टचे किंवा गव्हर्नमेंट एम्प्लॉयी असाल तर 18 ते तुम्हाला इथं कोणत्याही एज लिमिटची लिमिट नसणार आहे. ओके. आता याच्यामध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेलं आहे, जे की आपल्याला युनिव्हर्सिटी डिग्री पाहिजे. कोणत्याही शाखेतील डिग्री आपल्याकडे असेल तर आपण अप्लाय करू शकतो. ज्यांच्याकडे लॉ डिग्री असेल त्यांना सगळ्यात आधी प्रेफरन्स मिळणार आहे. आता याच्यामध्ये इंग्लिश टायपिंग दिलेली आहे, जी की 40 शब्द प्रति मिनिट असणार आहे. गव्हर्नमेंट काउन्सिल कमर्शियल सर्टिफिकेशन एक्झामिनेशन आपण झालेली पाहिजे. जसे TBC कडून आपण एक्झामिनेशनची म्हणतो टायपिंगची, ती 40 शब्द प्रति मिनिटमध्ये आपण पास झालेले पाहिजे. ते सर्टिफिकेट आपल्याकडे पाहिजे आहे. ओके. तरच आपण इथं अप्लाय करू शकतो. ओके. तर त्याच्यामध्ये दिलेले आहे त्यांनी सर्टिफिकेट. आता आपल्याकडे एक आपला कॉम्प्युटर नॉलेजचं सर्टिफिकेट पाहिजे आहे. त्याच्यामध्ये 9 इथं सर्टिफिकेटची नावं दिलेली आहेत, ज्याच्यामधून आपल्याकडे जर MSIT असेल तर आपल्याला ते पण इथं चालून जातं. ओके. कॉम्प्युटर नॉलेज म्हणून. ओके. आता इथं कॅन्डिडेटसाठी इथं इलिजिबल अपॉइंटमेंट दिलेली आहे. आपल्याला इंडियन सिटिझनशिप इथं अप्लाय करू शकता, पण डोनेशियल स्टेट महाराष्ट्रवाल्यांसाठी इथं अपॉर्च्युनिटी आहे. ओके. फक्त आणि फक्त डोनेशियल महाराष्ट्रवाल्यांना इथं अपॉर्च्युनिटी आहे. इंडियन अँड डोनेशियल महाराष्ट्राला सगळ्यात जास्त अपॉर्च्युनिटी. याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट वगैरे इथं दिलेलं आहे कंप्लीटेड. आपल्याला इथं वाचून घेऊ. त्याच्यानंतर गुड कॅरेक्टर सर्टिफिकेट पाहिजे आपल्याला. आपल्याला कोणतेही क्रिमिनल वगैरे आपल्याला पेंडिंग केसेस वगैरे नको आहे. ओके. आणि जर केस वगैरे असेल तर त्याची माहिती वगैरे द्यावी लागेल. कशाबद्दलची केस आहे, ती तुमचा नील होणार का नाही होणार. ओके. त्यानंतर नॉन ऑब्जेक्शन सर्टिफिकेट, जिथे तुम्ही काम केलेलं असेल तिथं नॉन ऑब्जेक्शन सर्टिफिकेट NOC आपल्याकडे असेल तर चांगली चांगली गोष्ट आहे. ओके. आता याच्यामध्ये दिलेलं आहे मराठी लँग्वेज तुम्हाला लिहिता, वाचता, बोलता आली पाहिजे, तरच तुम्हाला याच्यामध्ये सहभागी होता येणार आहे. गाईडलाईन दिलेली आहे एक्झामिनेशनची, जी की आपल्याला प्रोसेस वगैरे आपण इथं बघू. आता एक्झामिनेशनची काय गाईडलाईन आहे.
आता याच्यामध्ये दिलेलं आहे सीरियल नंबर, असेसमेंट दिलेले कॅन्डिडेटसाठी जे मार्क दिलेले आहे. स्क्रीनिंग टेस्ट तुमची घेण्यात येणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला 90 मार्काची स्क्रीनिंग टेस्ट आहे. ओके. याच्यामध्ये मिनिमम आपल्याला पासिंग दिलेली आहे, 45 मार्कांची पासिंग इथं लागणार आहे. 1 तासाचा पेपर आहे. 90 पैकी 45 मार्क आपल्याला आलेले पाहिजे. ओके. तरच आपल्याला पुढच्या स्टेजमध्ये इथं जाण्यात येणार आहे. ओके. याच्यामध्ये मराठीचे 10 मार्क असणार आहे, इंग्लिशचे 20 मार्क, जनरल नॉलेजचे 10 मार्क, जनरल इंटेलिजन्सचे 20 मार्क, त्यानंतर अर्थमॅटिकचे 20 मार्क आणि कॉम्प्युटर नॉलेजचे 10 मार्क अशी इथे दिलेली आहे 90 मार्काची. ओके. त्याच्यानंतर आता पुढची स्टेज आपली असणार टायपिंग टेस्ट. तिची दिलेली आहे मिनिमम आपल्याला पासिंग असणार 10 मार्कांची, जी होणार आहे तुमची 20 मार्कांची टायपिंग टेस्ट. ओके. ड्युरेशन दिलेले 10 मिनिट. ओके. 10 मार्क आपल्याला पासिंगला असणार. टायपिंग पॅसेज करायचा आहे 400 वर्डचा. ओके. याच्यामध्ये हे झाल्यानंतर तुम्हाला विवा विवा वाई असणार आहे 40 मार्कांसाठी, की त्याचा सिलेबस पण इथं खाली वगैरे आपण बघू शकता. आता सिलेबस वगैरे ज्यात दिलेलं आहे, जे की तुम्हाला मी सब्जेक्ट सांगितलेले 10 क्वेश्चन 10 मार्कांसाठी, मराठीचे, इंग्लिशचे 20 क्वेश्चन 20 मार्कांसाठी, जनरल नॉलेजचे 10 क्वेश्चन 10 मार्कांसाठी, जनरल इंटेलिजन्सचे 20 क्वेश्चन 20 मार्कांसाठी आणि अर्थमॅटिकचे 20 क्वेश्चन 20 मार्कांसाठी, कॉम्प्युटरची 10 क्वेश्चन 10 मार्कांसाठी. ओके. आता तुमची इंग्लिश टायपिंग होणार आहे, जे की कॉम्प्युटरवर असणार आहे फक्त. ओके. त्यानंतर तुमचं इथं अप्लाय करण्याची इथे लिंक दिलेली आहे बॉम्बे हायकोर्टची स्पेशली लिंक. ओके. त्याच्यामध्ये औरंगाबाद पण येऊन जातं आणि नागपूर पण येऊन जातं. ओके. आता कॅन्डिडेटसाठी तर ऑनलाईन फीज असणार आहे, जी की असणार आहे ₹1000 चलन फीज असणार आहे. याच्यामध्ये दिलेलं आहे कॅन्डिडेटला इथं SBI कलेक्शनकडून तुम्ही आपल्याला फी पे करायची आहे. ओके. फी सगळ्यांसाठी सेम फीज असणार आहे, कोणत्याही कॅटेगरीला सूट नसणार आहे फीमध्ये. ओके. आता इंट्रोडक्शन दिलेलं आहे ऑनलाईन ॲप्लिकेशन कसा भरायचा त्या रिगार्डिंग. ओके. आता याच्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे, तो की तुम्हाला तारीख चालू होणार आहे 15/12/2025 ते 5/1/2026 पर्यंत आपल्याला फॉर्म भरायचे आहे. जर उद्याच्या दिवशी तुमचे फॉर्म चालू होतील 15/12/2025 पासून तर 5/1/2026 पर्यंत. ओके. लगेच आपल्याला फॉर्म भरून घ्या 15 डिसेंबर 2025 ते 5 जानेवारी 2026 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने, जो की फॉर्म मी तुम्हाला भरून दाखवणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये याची उद्याच्या दिवशी. ओके. आता ऑनलाईन ॲप्लिकेशन याच्यामध्ये पासपोर्ट साईज, फोटोग्राफ, सिग्नेचर अपलोड करायची साईज वगैरे याच्यात दिलेली आहे. ₹1000 चलन फीज पे करायची आहे. आता कॅन्डिडेटसाठी तर रिक्वायरमेंट दिलेली आहे. सिलेक्ट ऑनली इस्टॅब्लिशमेंट असणारे प्रिन्सिपल सीट्स असणारे बॉम्बे ब्रँच, नागपूर ब्रँच आणि औरंगाबाद ब्रँचसाठी तर सिलेक्ट केली जाणार लिस्ट. ओके. डायरेक्टली. ओके. याच्यामध्ये आता तुम्हाला कोणताही प्रेफरन्स भेटणार नाही. त्यांच्यानुसार तुम्हाला इथं प्रेफरन्स दिले जाणार आहे. कुठं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. आता इथे ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर करेक्ट टाका. त्याच्यावरच तुम्हाला नोटिफिकेशन वगैरे भेटणार आहे. स्पेलिंग वगैरे चेक करून टाका. डेट ऑफ बर्थ नीट टाका. ओके. एज्युकेशन सर्टिफिकेशन, डॉक्युमेंटेशन नीट अपलोड करा. जे पण ओरिजिनल आपल्याला झेरॉक्स कॉपी द्यायची आहे. आता तुम्हाला इथं डॉक्युमेंट लागणार आहे. नंतरून SSCचे 10वी, 12वी, ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशनचे डॉक्युमेंट्स वगैरे आपल्याकडे पाहिजे सगळे. त्याचे मार्कशीट आणि ओरिजिनल डिग्री सर्टिफिकेशन. ओके. तुमचं LLB वगैरे झालेलं असेल 5 वर्षाची 12वी नंतर किंवा LLB झालेली असेल 3 वर्षाची ग्रॅज्युएशन नंतर, तर तुम्हाला अपॉर्च्युनिटी सगळ्यात आधी भेटेल. त्याचे मार्कशीट्स वगैरे आपल्याकडे पाहिजे आहे पर्सेंटेजमध्ये. ओके. CGPAमधून काउंटिंग करून घ्यायचं आहे आपण. त्याच्यानंतर इथे नोटीस वगैरे दिलेली आहे, संपूर्ण माहिती दिलेली आहे. ओके. मॉडिफिकेशन तुम्हाला करता येणार नाही. ओरिजिनल डॉक्युमेंट तुम्हाला तुमचं इथे सिलेक्शन झाल्यानंतर त्याची ओरिजिनल झेरॉक्स कॉपी पण आणि ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जायचे आहे. ओके. याच्यामध्ये तुम्हाला चांगली अपॉर्च्युनिटी बघायला मिळते. याच्यामध्ये ॲक्सेस टेबल दिलेले आहे, फॉर्म वगैरे सगळी माहिती देण्यात आलेली आहे. आता व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट दिलेले आहे. ओके. जे की कॅन्डिडेटसाठी आता व्हेरिफिकेशन डॉक्युमेंटेशनसाठी सेल्फ अटेस्टेड आपल्याला झेरॉक्स कॉपी घेऊन जायची आणि ओरिजिनल सर्टिफिकेशन पण घेऊन जायचे आहे. ते की तिथं दाखवण्यासाठी आपल्याला लागणार. SSCचं सर्टिफिकेशन लागणार, डेट ऑफ प्रूफ म्हणून बाकीचे 10वी, 12वी, ग्रॅज्युएशन, लॉ ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनचे डॉक्युमेंट्स सगळे आपल्याला लागणार. त्यांची मार्कशीट आणि डिग्री सर्टिफिकेशन्स. ओके. आणि आपल्या GCC TBCचं एक सर्टिफिकेट 40 वर्ड पर मिनिटचं इंग्लिश टायपिंगचं ते लागणार आहे. ते आपल्याला ते झाल्यानंतर आपले डॉक्युमेंट चेकिंग झाल्यानंतर आपल्याला फायनल लिस्ट लागते. जर कोणाकडे नॉलेज असेल तर नॉलेजचं आपल्याला NOC मिळत असते. ज्या कंपनीत तुम्ही काम केलेलं असेल कुठं त्याची NOC आपल्याला लागणार आहे. एम्प्लॉयमेंट एक्सचेंजचं इथं सर्टिफिकेट लागेल. जर तुम्ही दुसरी नोकरी सोडत असाल तर त्याच्याकडून लेटर लागतं की मी नोकरी सोडत आहे, मला दुसरीकडे माझं सिलेक्शन झालं त्यासाठी. ओके. शॉर्टलिस्टेडची ती लिस्ट वगैरे लागून जाईल. इंट्रोडक्शन दिलेलं आहे कॅन्डिडेटचं इथं चांगली अपॉर्च्युनिटी आपल्याला इथं बघायला मिळते. ॲडमिट कार्ड्स वगैरे बद्दल. ओके. तुम्हाला भेटून जातात. एक्झामिनेशनच्या 7 दिवसात ॲडमिट कार्ड वगैरे भेटतात आपल्याला. ओके. ते डाउनलोड करून घ्यायची वेबसाईटवरून. त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर आता पुढे सिलेक्ट अँड वेटिंग लिस्टबद्दल माहिती दिलेली आहे, जी की मी तुम्हाला दाखवलेले पण आहे. ओके. तुमची सिलेक्ट लिस्ट पण लागणार आहे. वेटिंग लिस्ट 2 वर्षासाठी इथं लागणार आहे, जी की 2 वर्षामध्ये तुम्हाला कधीही बोलवण्यात येईल. तर 2 वर्षासाठी इथं आता तुमचा प्रोबेशन पिरियड असणार आहे. याच्यामध्ये सिलेक्ट झाल्यानंतर 2 वर्षाचा तुम्हाला ट्रेनिंग पिरियडमध्ये ठेवण्यात येणार आहे. ओके. त्यानंतर तुमची डायरेक्ट इथं परमनंट तुम्ही होऊन जाणार. ओके. 8 डिसेंबर 2025 ला नोटिफिकेशन आलेली आहे. त्याच्यामध्ये आता फॉर्म दिलेला आहे, कॅरेक्टर सर्टिफिकेट.
तिथं नाव वगैरे टाकून आपलं प्लेस, डेट, सिग्नेचर, नेम, ऑक्युपेशन आणि ॲड्रेस वगैरे मोबाईल नंबर टाकून भरून घ्यायचं आहे. ओके. आपण अपलोड करून घ्या तिथं. आता त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. चांगली पॉझिटिव्ह आहे. 1332 पदांसाठी तर व्हॅकन्सी आलेली आहे. पगार पण खूप चांगला तुम्हाला इथं सॅलरी देण्यात येत आहे. ओके. तर याचे फॉर्म चालू होणार आहे 15 डिसेंबर 2025 पासून तर 5 जानेवारी 2025 पर्यंत. ओके. तर लवकरात लवकर आपण फॉर्म भरून घ्यायचा आहे. जर की तुम्हाला ह्या व्हिडिओ काही डाऊट असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा Instagram, Facebookला मेसेज करा. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके. आणि अप्लाय करण्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. PDF फाईल डाउनलोड करायचा असेल तर Telegram चॅनल, WhatsApp ग्रुपला मी शेअर करून देईल. तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याची पण लिंक Telegram चॅनल, WhatsApp ग्रुप, Insta ID, Facebook आयडीची लिंक Telegram चॅनलमध्ये दिलेली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे मित्रांनो. तिथून जाऊन नक्की जॉइन होऊन जा. तर डेली अपडेट वगैरे पण मी देत असतो. ओके. आणि या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. याच्या आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये फॉर्म फिलचा व्हिडिओ आणणार आहे. मुंबई हायकोर्टच्या जी व्हॅकन्सी निघाली लघुलेखन, लिपिक, वाहन चालक, शिपाई याचा फॉर्म आपण भरून दाखवणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये 15 तारखेला फॉर्म चालू झाल्यावर. तर तुम्ही आता चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉनला प्रेस करून ठेवा. डेली तुमच्यासाठी नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटी घेऊन असतो. अशाच नवीन नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.